आणखीनही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन। शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याच्या मुद्द्यावरून अर्धनग्न आंदोलन। पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। अतिवृष्टीला महिना होऊनही शेतकऱ्यांना मदत नाही। भूमपरांडा भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। महिन्याभरापूर्वी पंचनामे होऊनही दिवाळीपूर्वी 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल। जालन्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही मदत जमा नाही। मदत नाही मग दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट दिलेल्या बीड तालुक्यामधल्या चौसाळ्या गावासह परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप 1ही रुपया आर्थिक मदत मिळालेली नाही। ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, पण आज शेतकऱ्यांना चक्क दिवाळीच्या दिवशी बाजाराच्या बाजरीच्या भाकरीसोबत दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। नातवांना ना कपडे ना फटाके, मी फटाके नाही म्हणून त्यांनी दगड खेळायला देऊन नादी लावलेला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गोणगाव शिवारात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। प्रशासन म्हणतंय शेतकऱ्यांना मदत मिळाली, मात्र अल्पभूधारक शेतकऱ्याचा विद्यार्थी असलेल्या मुलाला मात्र सरकारी मदत मिळाली नाही। शेतकऱ्याकडून खंत व्यक्त। सोलापूरमध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे अद्यापही जमा नाही। सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही। शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। सीना नदीला आलेला पूर ओसरून महिना उलटल्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। सरकारनं GR काढावा आणि दिवाळी काही दिवस पुढे ढकलावी। शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत न मिळाल्याच्या मुद्द्यावरून खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका। काही न मिळालेले मदतीचे पैसे बँकेच्या आडमुठेपणामुळे न मिळाल्याचा आरोप। सरकारकडून शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचं जरांगे म्हटलंय। सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारवर टीका केली आहे।